बुलेट घेण्याचं स्वप्न हे भारतातला प्रत्येक तरुण रंगवत असतो। बुलेट घेऊन लडाख, पमन बीच, धनुषकोडी, गोवा, केरळा ही ठिकाणं फिरण्याचं स्वप्न न बघणारा तरुण हा सापडणं अशक्य असतं। प्रत्येक तरुणाचं एकदा तरी पाहिलेलं स्वप्न असतं। तसं बुलेट या नावातच एक खास आकर्षण आहे। ही बाईक फक्त तिच्या आवाजासाठीच नाही तर तिच्या आरामदायक रायडिंग आणि मजबूतीसाठीही प्रसिद्ध आहे। तर आजच्या भागात आपण जाणून घेऊ की बुलेटचा इतिहास आणि निर्मितीच्या मागची नेमकी गोष्ट काय। नमस्कार, मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी। तर मित्रांनो, बुलेट बाईकचा इतिहास हा 1901 मध्ये सुरू होतो, जेव्हा ब्रिटन मधल्या रॉयल एनफिल्ड या कंपनीने पहिल्यांदा बुलेट बाईक लॉन्च केली होती। रॉयल एनफिल्ड जी पूर्वी रायफल्स बनवण्यासाठी प्रसिद्ध होती, तिने मोटरसायकल तयार करण्याचा निर्णय घेतला। त्यांची पहिली बाईक होती रॅपिड, पण बुलेटची खरी सुरुवात ही त्याच्यानंतरच झाली। 1901 मध्ये बुलेटची पहिलं मॉडेल म्हणजे रॉयल एनफिल्ड 350 सीसी हे सादर करण्यात आलं। ही बाईक त्या काळात अत्याधुनिक होती। त्यात एक उत्कृष्ट डिझाईन आणि एक मजबूत इंजिन होतं, जे त्याला कठीण आणि खडकाळ रस्त्यांवरती चालण्यास सक्षम बनवायचं। तरी त्यावेळी ही बाईक फक्त ब्रिटनमध्येच लोकप्रिय झाली। दुसरं महायुद्ध म्हणजे 1939 ते 1945 हा एक अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक काळ होता, ज्यात संपूर्ण जग युद्धाच्या गर्तेत अडकलं होतं। या युद्धात फक्त सैनिकच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा, गाड्या आणि साधनांचा सुद्धा उपयोग झाला, ज्यामुळे युद्धाची गती आणि परिणाम निश्चित करण्यास मदत झाली। त्यापैकी एक महत्वाचा घटक होता ती म्हणजे बुलेट बाईक। दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान रॉयल एनफिल्डने बुलेटची एक नवीन आवृत्ती तयार केली, बुलेट 125 सीसी, ज्याचा वापर ब्रिटिश आणि इतर सहयोगी देशांच्या सैन्याने युद्धाच्या विविध क्षेत्रांमध्ये केला। बुलेट बाईकचा मुख्य फायदा हा होता की ती लहान आणि हलकी होती आणि मजबूत सुद्धा होती। ती वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितींमध्ये सुद्धा काम करू शकत होती, ज्यामुळे ती अत्यंत प्रभावी वाहन ठरली। दुसरं महायुद्ध संपल्यानंतर बुलेट बाईक भारतात आणि ब्रिटनमध्ये अधिक लोकप्रिय व्हायला लागली। युद्धामध्ये झालेल्या यशामुळे रॉयल एनफिल्डच्या बुलेट या गाडीच्या मागणीमध्ये वाढ झाली। बुलेटची लोकप्रियता ही फक्त सैनिकांमध्येच नाही तर सामान्य नागरिकांमध्ये सुद्धा होती। ब्रिटिश सैनिक आणि अधिकारी यांना बुलेट बाईकच्या मदतीने जलदपणे गुप्त माहिती पोहोचवणं, रुग्णांची वाहतूक करणं आणि युद्धासाठी आवश्यक सामुग्री पोहोचवण्याचं कार्य करणं शक्य झालं। भारतामध्ये बुलेटची सुरुवात 1950च्या दशकात झाली। 1952 मध्ये रॉयल एनफिल्डने भारतात बुलेट उत्पादन सुरू केलं। भारतात बुलेट तयार करण्यासाठी मद्रास मोटर्स आणि रॉयल एनफिल्ड या दोन्ही कंपन्यांनी एकत्र भागीदारी केली। मद्रास मोटर्सने रॉयल एनफिल्ड बुलेट हे मॉडेल भारतात तयार करायला सुरुवात केली आणि तिला इथं प्रचंड यश मिळालं। भारतात बुलेटची पहिली 350 सीसी व्हर्जन सादर केलं गेलं होतं। तिचं मजबूत इंजिन आणि मजबूत सस्पेन्शनमुळे भारतीय सैन्याने ही बुलेट वापरली, कारण ती पर्वतीय भागात ही सहजपणे जाऊ शकत होती। 1970 आणि 1980च्या दशकात बुलेटने भारतात एक मजबूत ओळख निर्माण केली। बुलेट फक्त एक साधी बाईक नव्हती तर ती एक स्टेटस सिम्बॉल बनली होती। बुलेटचं आकर्षण हे फक्त तिच्या शक्तीमुळेच नाही तर तिच्या आवाजामुळे आणि रायडरिंगच्या अनुभवामुळे सुद्धा होतं। याशिवाय बुलेटच्या डिझाईनमध्ये एक खास गोष्ट होती, तिचं गोलसर डिझाईन, लांब व्हील बेस आणि वजनदार बॉडी। त्याचबरोबर बुलेटच्या रॉयल ब्रँडने तिला विशेष ओळख दिली होती। ही बाईक एक कूल आणि दमदार रायडिंग अनुभव देणारी होती आणि म्हणूनच तिला रोड किंग म्हणून सुद्धा ओळखलं जायला लागलं। आता भारतामध्ये बुलेटचं आकर्षण हे फक्त तरुणांपुरतं सीमित नव्हतं तर जुनी लोक सुद्धा या बाईकला आपली आवडती बाईक म्हणायला लागले होते। बुलेटचा आवाज, तिचं इंजिन आणि तिचं मजबूतीनं चालणं हे सर्व तिला बुलेटने तिच्या प्रतिष्ठेला कायम ठेवत काळानुसार विकास केला। 1990च्या दशकात बुलेटच्या मॉडेल्समध्ये अनेक बदल करण्यात आले, ज्यामुळे ती अधिक अत्याधुनिक आणि स्टायलिश बनली। रॉयल एनफिल्डने बुलेटच्या जुन्या मॉडेल्समध्ये सुधारणा केली, जसं की तिला इलेक्ट्रिकल स्टार्ट आणि सुधारित सस्पेन्शन दिलं। त्याचबरोबर तिचा लुक्स आणि परफॉर्मन्स मध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आली। 2000च्या दशकात रॉयल एनफिल्डने बुलेटसाठी इलेक्ट्रॉनिकल इंजिन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल यांच्यासारखे फीचर्स सादर केले। आजकाल बुलेटच्या नवीन व्हर्जनमध्ये 350 सीसी, 500 सीसी आणि 650 सीसीची इंजिन क्षमता आहे। याशिवाय बुलेटमध्ये आधुनिक फीचर्स जसं की ABS, फ्युएल इंजेक्शन आणि सुधारित सस्पेन्शन सिस्टीम देखील आहे। रॉयल एनफिल्डच्या इंटरसेप्टर आणि कॉन्टिनेंटल GT यासारख्या मॉडेलने बुलेटच्या प्रतिष्ठेला आणखी उंचीवरती नेलं। बुलेट आता एक फक्त बाईक नाही तर ती स्टेटस बनलेली आहे। बाकी तुम्हाला बुलेट बद्दल आणि तिच्या इतिहासाबद्दल माहिती होती का? आणि तुम्ही बुलेटवरती कुठं फिरायला जायचं स्वप्न बघता किंवा जाऊन आलेले आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।